परवानगी नाकारलेली होती तरी देखील शेतकरी पाण्यात उड्या मारल्या आहेत. बरोबर आहे, परवानगी नाकारली होती आम्ही, कारण याबाबत या अगोदर जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक झालेली आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं. त्यासाठी आम्ही त्यांना अशी परवानगी दिलेली नव्हती की आपण जलसमाधी करावी, पण ते ऐकले नाही आणि पुढे येऊन त्यांनी त्यांच्या आर्थिकतेमुळे इथे जलसमाधीचा निर्णय घेतला. त्यांना कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे. याबाबत शासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवण्यात येईल. मध्यस्थी पोलिसांकडून काय करण्यात येणार आहे? शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते उपोषण सुरू आहे. मागणी त्यांची आहे की ऊस बिल द्यावं. पोलिसांच्या माध्यमातून काय मध्यस्थी करणार येणार आहे का, काय सांगतो? पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना कळवणार आहे की यांची मागणी अशी आहे आणि आंदोलन तीव्र केलेलं आहे. त्यानंतर मग जिल्हाधिकारी महोदय पुढील निर्णय घेतील. आता तिथे जे आंदोलन आहे, पूनम गेटजवळ जे आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन आता थांबवण्यात येईल का अजून ते कंटिन्यू करण्यात येईल? कारण अजून दिवसेंदिवस तीव्र होत जाणार. नाही, बरोबर आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या परावृत्त करण्याचा त्यांच्या आंदोलनापासून. परंतु ही बाब जी एक कायदेशीर प्रक्रियेची बाब आहे, याला जो वेळ लागतो तो वेळ लागणारच आहे. तरी शेतकऱ्यांनी सुद्धा या भावना समजून घ्यायच्या, प्रशासनाची बाजू समजून घ्यायला हवी की जो वेळ लागेल त्या वेळेनंतरच ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या मिळणार आहे. आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या काही गोष्टी होणार नाही, त्याला काही कालावधी लागेल. तो कालावधीबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून लवकरात लवकर त्यांचं म्हणणं कसं मान्य होईल याबाबत त्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्या गोष्टी अवगत करणार आहे. शेतकऱ्यांची तक्रार आहे, रात्री देखील ते मुक्कामी तिथंच आहेत, पण त्यांना कुठली सुरक्षा व्यवस्था किंवा नाही. आमचे कोणी हल्ला करू शकतो कारखान्याची असं त्यांचं शेतकऱ्यांचं नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या त्या भागामध्ये आम्ही गोपनीय आमचे कर्मचारी नियुक्त केलेले आहे आणि आमचा रात्री नाईट पेट्रोलिंगचा जो स्टाफ असतो तो तिथे कायम सतर्कपणे पेट्रोलिंग करत असतो आणि काही सिव्हिल ड्रेसमधले आमचे कर्मचारी तिथे आहे. तर आम्ही त्याबाबत सतर्क आहोत आणि कारखान्यांकडनं, कारखानदारांकडनं किंवा कोणाकडनंही जे कोणी असे घटक आहे की जे शेतकऱ्यांना अटॅक करू शकतात अशी कुठली संभावना आम्ही ठेवलेली नाही आहे. तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून पाण्यात उतरला होता. नाही, पहिल्यांदाच पोलीस अधिकारी स्वतः जलसमाधी आंदोलनामध्ये स्वतः तलावात उतरलेला आहे. नाही, ते शेतकऱ्यांना बाहेर काढणं आमचं कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची जीवितहानी व्हायला नको, हे कर्तव्य भावनामुळे झालं ते, बाकी काय. थँक्यू सर. मी बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती. आणि आज जे शेतकऱ्याचं आंदोलनाचा 17वा दिवस आहे. गोकुळ साखर कारखान्यानं 7 महिन्यापासून ऊस घेऊन गेला, 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळालेला नाही. आणि हे ऊस बिल मिळावं म्हणून 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु अजून कुणीही दखल घ्यायला तयार नाही. म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकरं आहोत, म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत. तर मुख्यमंत्र्यांनी बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हाला शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबूराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांची बिलं जाणार आहेत. आज शेतकऱ्यापुढं प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुशाला भाव लागला नाही, घातल्याला शेतामधलं लागवडसुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमचे कारखान्याकडे अडकून पडले. आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरला आहे. शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते. म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावं, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे. एकूण किती शेतकरी? 3,500 शेतकरी आहे. किती बिल? 30 कोटीच बिल आहे. 30 कोटी दिलं का सगळा विषय संपणार आहे. कोणत्या? सोलापूर आणि धाराशिव? हा, तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुका असं 2 तालुक्याचं हे बिल आहे. 3,500 शेतकरी. हा, 30 कोटी रुपये बिल दिलं का आमचा सगळा विषय संपणार आहे. त्यामुळं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामाणिकपणे भूमिका बजावली, पण जिल्हाधिकारी हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाहीत. काही निर्णय घेणं त्यांना मर्यादा येतात. त्यांनी फक्त काय की RRC खाली मी कारवाई करतो, कारखान्यावर जप्तीची कारवाई करतो, त्याचा निलावा काढतो, विक्री करून पैसे जमा करतो आणि मग तुमचे देतो. ही प्रोसिजर लवकर होणारी नाही आहे. एकदा कारखान्याची टेंडर प्रक्रिया झाली का निविदा दिवशी हेच कारखान्याचे लोक त्यांना दम देतात, जे टेंडर भरले त्या लोकांना की तुम्ही कारखाना कसं घेता बघतो. म्हणलं का कोणी टेंडर प्रक्रियेत उतरत नाही, स्वतःचे पैसे घालून भांडणं कोणी घ्यायचं
करायचं म्हणून टेंडरवाले येत नाही. कारखाना प्रक्रिया एकदा रद्द झाली की परत दुसरी प्रक्रिया पुढची तारीख यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो. मग हे RRC मधून शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. बरं, आज केंद्र सरकार राज्य सरकार एकोका कारखान्याला 200 कोटी रुपयाचं पॅकेज देऊ लागलंय. आम्हाला तर पॅकेज नको, आमच्या हक्काच्या बिलासाठी 30 कोटी द्यावं. कारखाना कोणत्या राजकीय व्यक्तीचा आहे का? हे बघा, तो राजकीय व्यक्तीचा असो नाहीतर कुठल्या खासगी व्यक्तीचा असो, प्रश्न आमच्या पोटाचा आहे. पोटासाठी आम्हाला भूक लागली, आम्ही सरकारकडे ओरडतो, आम्हाला जीव घाला, पाणी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारखान्याला कुठं पैसे द्या म्हणतो? पैसे साखर आयुक्ताकडे द्या, कारखान्याकडनं यादी मागून घ्या आणि आमच्या डायरेक्ट खात्यावर जमा करा. त्यामुळे कारखान्याला रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मार्ग काढण्यासाठी सरकार यामध्ये मध्यस्थी करावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 5च मिनिटात हा प्रश्न मिटणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे, या सरकारला मिळणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मिटवला तर तमाम शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि शेवटी सांगतो, उन्हातानात उपाशी पोटी निघाल्या या दिंड्या ऊस मिलासाठी, मग मंत्रालयात बसलेला आदरणीय मुख्यमंत्री आमच्यासाठी जरासा का येत नाही सावली घेऊन इकडे यासाठी, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. पेरणीमध्ये आता का लेकरं बाळाला शिक्षण आहे, शिक्षणाचे पैसे भरायचे कुठनं? कारखान्याचं मालक तर ते गाठ पडायलाच तयार नाही, आई घाला त्यानं कुठं काय काय. किती हे बघा 7 महिने झालं कारखान्यात ऊस बिल नेऊन. कोणाचं 7 लाख आहे, कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 14 लाख आहे, कोणा माझं स्वतःचं 16 लाख रुपये बिल आहे. आज किती दिवस झाले आंदोलन? आज आता 17 दिवस झालं, रात ना दिवस आम्ही इथं जाऊ. कोणची परिस्थिती तुमच्याकडे आतापर्यंत कोणी येते ते बघते ते जाते तर कोण काहीच बोलायचं नाही. कोणी बी येणं नाही झालं ते कोण करीन झालं. पाण्यात उन्हातानात तुम्ही बसला एवढं दिवस, तुमची दखल कोणी घेणं झालं, कोणी घेणं झालं. पालकमंत्री नाही, कोण आमदार नाही, सगळे बोलतात. पालकमंत्री सोलापूरमध्ये पालकमंत्री बी नाही, कोण आमदार बी नाही, कोण खासदार बी नाही. शेतकरी पैसे आज सोलापूरमध्ये पालकमंत्री आज सोलापूरमध्ये आलेच नाही तिथे. आलेच नाही. आज बसतील त्यांच्या ह्याच्या ऑफिसमध्ये सोलापूरमध्ये. आम्ही बसला उन्हामध्ये येतो शेतकरी. पुढचं पाऊल काय घेणार आहे तुम्ही? याचं पुढचं पाऊल दिल्याशिवाय आम्ही हे करणार नाही. पुढे आणि का होईल ते होईल ते. शिवाय देऊ नका. हां, हे तसंच आहे आमच्याजवळ. आमचा आत्मा जळतंय. असं फडणीस एवढं नीच माणूस आहे, फसवेगिरी माणूस आहे तो.